अगदीच मोजक्या साहित्यातील ही भाजी जेवढी चमचमीत दिसत आहे तेवढीच खायला एकदम टेस्टी आणि बनवायला एकदम सोपी अशी। आणि हा ठेचा वेगळ्या पद्धतीचा एकदम पहिल्यांदा जरी तुम्ही बनवत असाल ह्या भाज्या किंवा हा ठेचा तुम्हाला सहज बनवता येईल। तर रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा आणि नमस्कार, मी अर्चना, गावाकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत। इथं मी दोडके घेतलेले आहे। तर दोडक्याचा हा भाग आणि हा भाग दोन्ही भाग काढून टाकायचे, कट करून टाकायचे आणि वरच्या शिरा काढून टाकायच्या। वरच्या जर शिरा नाही काढल्या तर मग भाजी लवकर शिजत नाही आणि चवीला छान लागत नाही। दोन्ही भाग काढून टाकलेले आहेत। तर वरच्या शिरा व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या। सगळ्या शिरा काढून घेऊ या पद्धतीने। हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं। तुम्हाला ज्या आकाराचे लागते त्या आकाराचे कट करून घ्यायचं। ते कट करून झालेले आहेत। तर अर्धी वाटी शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे आहेत, हिरवी मिरची आणि लसूण, चवीनुसार मीठ। तर हे मिक्सरला बारीक कसं करायचं, मिक्सरचं बटन चालू बंद करून मिक्सरला ओबडधोबड असं बारीक करून घ्यायचं। तर कांदा असा फोडून भाजून घेतलेला गॅसच्या शेगडीवर। इथं लसूण आणि कोथिंबीर त्याचं वाटण करून घ्यायचं। गरज पडली तर किंचितसं पाणी टाकायचं आणि पण बारीक वाटण करून घ्यायचं। तर कढाईमध्ये तेल टाकायचं। तेलामध्ये आता हे दोडक्याची फोडी व्यवस्थित असं मोठ्या आचेवर एखादा मिनटं परतून घ्यायचं। तर इथं 1 मिनिट झालेलं आहे। आता गॅसची आच एकदम कमी करून टाकायची। ते वाटण केलेलं यामध्ये टाकायचं, थोडंसं परतून घ्यायचं। गॅसची आच अजिबात वाढवायची नाही। आता हळद, घरगुती मसाला आवडीनुसार व्यवस्थित असं परतून घ्यायचं। आता मीठ टाकायचं चवीनुसार, एखादा मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं। त्यामध्ये गरजेनुसार पाणी, तुम्हाला जसा रस्सा लागतो पातळसर किंवा दाटसर तसं पाणी टाकायचं। तर गॅसची आच वाढवायची। उकळी आलेली आहे, गॅसची आच मंद करायची। फक्त 5 मिनिटापर्यंत मंद आचेवर ठेवायचं, लगेच शिजून जातं, वेळ लागत नाही शिजायला। तर तव्यावर तेल टाकायचं। हिरवी मिरची, लसूण आणि कच्चे शेंगदाणे जे मिक्सरमधून बारीक केलेलं आणि मीठ पण टाकलेलं आहे, थोडंसं परतून घ्यायचं। खमंग असा सुगंध सुटेपर्यंत, छान असे डाग पडेपर्यंत। डाग पडलेले आहेत शेंगदाण्यावर। हे झटपट ठेचा तयार झालेला आहे, भरपूर दिवस टिकणारा तयार झालेली आहे। गॅस बंद करून टाकायचा